सर्वांना श्री स्वामी समर्थ शिवगोरक्ष आदेश. बघा, अनेक तरुण मुलांचे प्रश्न आहेत. ते बोलतात, महाराज आम्हाला काय असा एक तोडगा सांगा तर आमचे लग्न जमतील. बरोबर आहे, आता मुलीच भेटत नाही आहेत अशी अवस्था तरुण पिढीची झालेली आहे, म्हणजे मुलं. तर बघा, लग्न अनेक काही घटनांमुळे घडत नाही. काही मुलांना जॉब नसतो, काही मुलं शेतीवर असतात. आता शेतकऱ्याचीच मुली शेतकऱ्यांच्याच मुलांना देत नाहीत. किंवा आताच्या मुली, बाबा तुम्ही तू काय काम करतो, तुझं करिअर काय, तुझं आचरण काय, तू कुठल्या व्यसनांच्या अधीन आहे, अशा प्रकारे. पण त्याच्यामुळे पण एकदा चौकशी केली तर लग्न जमत नाही. काय आजूबाजूवालेच आपले लग्न मोडणारे असतात. त्याच्यामुळं आताच्या पिढीचं लग्न जमत नाही. म्हणून काही मुलं 35ची होतात, कोण 40ची होतात, कोणाचं 32 वय होतं, कोणाचं 30 वय होतं. मग बरीच मुलं अशा आहेत त्यांचं लग्नच होत नाही. मग त्यांनी काय करावं, त्या मुलांनी काय करायला पाहिजे? त्या मुलांनी बघा, शनिवारी खास करून मुली नाही बरं का, खास करून मुलांसाठी हा उपाय आहे. जी मुलं आहेत ज्यांचं लग्न जमत नाही त्यांनी शनिवारच्या दिवशी पहाटे 6:30 नंतर पिंपळाच्या झाडाकडे जायचे. ज्या ठिकाणी अनेक जण पिंपळाची पूजा करतात त्याच पिंपळाच्या झाडाकडे जायचं. त्या पिंपळाला एक तांब्याभर पाणी ओतायचं आहे, 1 लोटा जल ओतायचं आहे, पुष्प व्हायचं आहे, अक्षदा व्हायच्या आहेत, हळदी कुंकू व्हायचं आहे तिथे. आणि तिथं एक दिवा प्रज्वलित करायचा, दिवा लावायचा, धूप दाखवायचं तिथे, म्हणजे त्याचं पूजन झाल्यासारखं पूजन करायचं आहे. आणि 108 प्रदक्षिणा पिंपळाच्या झाडाला मारायच्या. किती मारायच्या? 108 फेऱ्या मारायच्या तुम्हाला. आणि ज्यावेळी तुम्ही फेऱ्या माराल तर त्याच्यामध्ये तुम्हाला हा मंत्र बोलायचा आहे, कृष्णाय वासुदेवाय हरये परमात्मने प्रणत क्लेशनाशाय गोविंदाय नमो नमः. हा मंत्र म्हणायचा आहे आणि प्रदक्षिणा मारायच्या. आणि तुमची पहिली इच्छा व्यक्त करा बरं का तिथे पिंपळाच्या झाडापाशी तुमच्या लग्नाबाबत. योग्य मुलगी मिळवू दे, प्रपंच व्यवस्थित होऊ दे, अशा पद्धतीने. बघा, हे लग्न जमण्यासाठी मी सांगितले. पुढं कशी मुलगी मिळेल या कसा मुलगा मिळेल याची गॅरंटी नाही. पण जे काय आहे, जो तोडगा आहे तुमच्यासमोर मी मांडला आहे आणि तो करा, पूर्ण करा. पण 108 प्रदक्षिणा पिंपळाच्या झाडाला मारायच्यात म्हणजे मारायच्याच आहेत तुम्हाला. आणि मी सांगितलेली विधी पूर्ण करायची आहे तुम्हाला. आलं लक्षामध्ये? अशा पद्धतीने तुम्हाला हे जे काही विधी सांगितली ती करायची. आणि एक दुसरा आणखी एक उपाय आहे लग्नाबाबतच. बघा, मुलगा असो किंवा मुलगी असो, आणि खास करून मुलांसाठीच, कारण मुलंच जास्त रखडलेत लग्नाचे, त्यांच्यासाठीच नवनाथ भक्तिसार हा ग्रंथ येतो. त्याच्यातला 28वा अध्याय वाचायचा आहे. तो अध्याय सलग 3 महिने वाचायचा. ते पण श्रद्धेने, भक्तिभावाने, तळमळीने. नुसतं वाचायचं म्हणून वाचू नका, ना त्याचा अनुभव येत नाही. श्रद्धेने वाचा, श्रद्धेने वाचा. येते लक्षात मी काय बोलतोय? श्रद्धेने वाचा. सलग 3 महिने वाचायचा आहे. तोच अध्याय 3 महिने वाचायचा. 28वा लग्नासाठीच आहे तो अध्याय. आणा, ग्रंथावर ठेवा. ग्रंथच मिळतो 40 अध्यायाचा. तो आणा, ग्रंथावर ठेवा आणि त्याचं पूजन करा. अगरबत्ती, दिवा, धूप बीप काय असेल त्या पद्धतीने पुष्प वाहून दर्शन घ्यायचं ग्रंथाचं. नाथांची प्रार्थना करायची नाथांना आणि तुमच्या मनातली इच्छा व्यक्त करायची आणि 28वा अध्याय वाचायचा. त्याच्याने पण लग्न जमलं जातं. आलं लक्षात? करा उपाय, केल्याशिवाय अनुभव येणार नाही. बघा, काही मुलांच्या नशिबात लग्न नसतं प्रारब्धानुसार. हे आपले जे भक्तिमार्ग सांगतो त्या पद्धतीने मी सांगतो. बरेच मुलं अशी आहेत त्यांच्या संचितातच लग्न नाही आहेत. आणि बोलतात ना, जो काही कामच करत नाही, इकडे तिकडे भटकत राहतो, फसूनही मुलींसंगती लग्न करणारे बरेच लोक आहेत असे. त्यांचे लग्न जमतात असेच. पण जी मुलं कष्ट करणारी, कर्तृत्ववान आहेत, सामर्थ्यवान आहेत, सगळ्या काय गोष्टी आहेत त्यांच्याकडे, पण अशा मुलांची लग्न जमत नाही. त्यांच्यासाठी हा खूप मोठा तोडगा आहे. हा उपाय करून बघा.
100% तुम्हाला याची चांगली प्रचिती येईल. करा, श्रद्धेने करा, त्याचा अनुभव येईल. आलं लक्षात? जे काय मी तुम्हाला सांगितलंय ते मनावर बिंबवा आणि करा. आतापुरतं एवढंच. परत एकदा सर्वांना श्री स्वामी समर्थ. शिवगोरक्ष. आदेश आदेश आदेश.